नमस्कार, तरुण महाराष्ट्रमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपण सध्या छत्रपती संभाजीनगर शहरातील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर एक उपोषण सुरू आहे। ग्राम रोजगार सेवकांचं हे उपोषण सुरू आहे। या ठिकाणी आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। नेमकं उपोषण करण्याचं काय कारण आहे, कारण की ग्राम रोजगार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील 28,000 ग्राम रोजगार हे अमर उपोषणाला या ठिकाणी सगळ्या महाराष्ट्रामध्ये बसलेले आहे। आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरातील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सध्या या उपोषण जे आहे तर अमर उपोषण जे आहे ते 4 तारखेपासून सुरू आहे आणि आज त्यांनी अर्धनग्न आंदोलन करण्याचा पवित्रा घेतलेला आहे। आपण त्यांच्याशी चर्चा करणार। काय सांगाल आपण, कशा संदर्भात आंदोलन आहे, काय आपल्या प्रमुख मागण्या आहे? आताच सांगितल्याप्रमाणे 3 ऑक्टोबरचा जो शासनानं निर्णय घेतलेला होता, GR पारित केलेला होता, ऐन त्यानं इलेक्शनच्या समोर दिलेला होता। सरळ म्हणण्यास हरकत नाही की या लोकांनी आम्हाला एक प्रकारची चॉकलेट दिली होती आणि आज 19 लोटूनसुद्धा या लोकांनी त्याची अंमलबजावणी केलेली नाही। आम्ही या पूर्वीसुद्धा कित्येक वेळा तरी त्यांना निवेदनं दिलेली आहेत। प्रत्येक वेळी आम्हाला फक्त आश्वासन मिळालेलं आहे। त्यांनी बोललेली गोष्टसुद्धा ते लोक त्या गोष्टीला ॲक्टिवेट करण्यासाठी खरं उतरत नाही आहेत। याबाबत आम्हाला घोर निराशा आहे। आणखी काही आपल्यासोबत ग्राम रोजगार सेवक आहे, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आपण की त्यांना काय या गोष्टीचा त्रास सहन करावा लागतो आणि कशा प्रकारे सहन करावा लागतो। तर हे उपोषण गेल्या 4 तारखेपासून या ठिकाणी सुरू आहे आणि त्यांच्या ज्या प्रमुख मागण्या की शासन निर्णय क्रमांक जो आहे 2024चा तो पारित करावा, त्याची अंमलबजावणी करण्यात यावी आणि ज्या काही आणखी समस्या आहेत त्या आपण जाणून घेऊया की कशा प्रकारच्या त्यांच्या या समस्या आहे। काय सांगाल आपण, 4 तारखेपासून या ठिकाणी आमरण उपोषण करतात, आपल्या ज्या मागण्या आहेत त्या शासन दरबार मागण्या होत नाही, मान्य होत नाही किंवा जो आदेश काढला आहे तो पूर्ण होत नाही, कसं बघता याकडं? गेल्या 19 महिन्यापासून शासनानं जो GR काढला आहे त्या अंमलबजावणी होत नाही आहे। त्या अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने राज्यभर आम्ही 1 तारखेपासून संपावर आहोत। पूर्ण रोजगार हमीचे कामं बंद आहे आणि त्याची दखल घेतली नाही म्हणून आम्ही 4 तारखेपासून उपोषण करतोय आणि आज त्या 4 तारखेपासून उपोषण करत असताना शासनाने आमची कोणत्याही प्रकारे दखल न घेतल्यामुळं आम्ही आत्ता अर्धनग्न आंदोलन करतोय। भविष्यात शासनानं जर आमचा योग्य विचार केला नाही, कारण का शासनाला आमचे तसंही आम्हाला नागडं केलेलं आहे आणि शासनानं आम्हाला फक्त 2.25% पूर्ण वेळ काम करून घेतो। म्हणजे ह्या रोजगार हमीमध्ये केंद्र सरकारचे 1,000 कोटी 10,000 कोटी रुपये खर्च करण्याची आणत आहे आणि जो याच्यामध्ये प्रामुख्याने काम करतोय तोच याच्यामध्ये त्याला बांधण मिळत नाही आहे। तर या अनुषंगाने आम्ही इथं आंदोलन करतोय। या आपल्या माध्यमातून मला शासनाला विनंती करायची आहे, तो जो GR आपण पारित केलेला आहे त्या GRची त्वरित अंमलबजावणी करावी। तर आपण बघितलं की जे ग्राम रोजगार सेवक आहे त्यांचं जे मानधन आहे त्यांना ते पुरत नाही आहे आणि त्याच माध्यमातून त्यांनी आता सध्या हे आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे। मी रवींद्र सुरडकर, तरुण महाराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर।